तुमचं बाळ दूध पिता पिता झोपून जातं का आणि तुम्हाला कन्फ्युजन होतंय का की माझं बाळ का झोपतो दूध पिताना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा. बाय द वे, या व्हिडिओत मी तुम्हाला दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे की बाळ दूध पिता पिता का झोपतं आणि बाळाला तुम्ही कसं जागे ठेवू शकता. चला तयार आहात? मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर आणि लॅक्टेशन कन्सल्टंट. गेली 19 वर्ष झाले आपण प्रेग्नेंट बायका, नवीन आयांच्या बरोबर काम करतो. पण कित्येकही वेळा मला असं वाटतं की आयांना हे लक्षातच येत नाही की बाळांनी ब्रेस्टवरती झोपणं हे ॲबनॉर्मल आहे. आयांना असं वाटतं की बाळांनी ब्रेस्टवरती झोपणं आणि मी 1-1 तास बाळाला दूध पाजणं म्हणजे मी किती काय काय करते. बाबा तू किती काय काय नाही करते, तू चुकीचं करतीये. त्याचा तुझ्या पाठीवरती तर परिणाम होणारच आहे, पण बाळाला पण चुकीची सवय लागणार आहे की अखंड आपला निप्पल तोंडात धरायचं करत बसायचं, म्हणून ते अलाउडच नाही. म्हणून पहिली आणि महत्वाची गोष्ट की बाळ छातीवर आल्यावर का झोपतं. जर तुमचा लॅच चुकीचा असेल, म्हणजे कित्येक वेळा मदर्स बाळाला पकडतात, फक्त मुंडी टेन करतात आणि पाजतात, म्हणजे बाळ खूप कष्ट करतंय पण तेवढं दूधच पोटात जाऊ नाही शकत आहे. त्याच्यामुळे काय होतं, बाळ खूप जास्त दमतं आणि त्याच्यामुळे झोपतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जर कित्येकही वेळा बायका असं दूध पाजतात बाळाला, याच्यामुळे पण बाळ सॅटिस्फाईड वे मध्ये दूध पिऊ शकत नाही. बाळ खूप कष्ट करतो, दूध मिळत नाही, तेवढं दमतं आणि मग झोपतं. तिसरं महत्वाचं कारण की जर तुमच्या बाळाचा लॅच चुकीचा असेल आणि तुमचं पिल्लू फक्त निप्पल तोंडात घेऊन दूध पित असेल, म्हणजे पितय झोपतय असं जर रुटीन चालू असेल, तर तसेही दूध मिळत नाहीये. त्यामुळे तुम्हाला जाणवेल, तुम्ही अगदी 1 तास दूध पाजलं ना तरी ते बाळ इतकं किरकिरतं की तुमच्या लक्षातच येत नाही की दूध पाजलं गेलं की नाही पाजलं गेलं. म्हणून पहिला ना महत्वाचा करेक्शन जो तुम्ही केला पाहिजे, जर हा इश्यू असेल तर पिल्लूचं लॅच नीट एका चेक करा. जर तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर मी कन्सल्टेशनचा नंबर इथे लिहिते, तुम्ही कनेक्ट करू शकता. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की लॅच म्हणजे काय, बाळाची ब्रेस्टवरती होणारी जी अटॅचमेंट आहे ती बरोबरच पाहिजे आपल्याला, म्हणजे त्याला कोणताही अंतू किंतू परंतु नाहीये, पॉसिबिलिटी नाही. म्हणून तो लॅच बरोबर करून घ्या. तुम्हाला दुखलं नाही पाहिजे, बाळाचं लिप्स फक्त निप्पलवरती नाही पाहिजे, आणि बाळाने ब्राऊन वेळवरती लँड करून बरोबर पोझिशन मध्ये पिलं पाहिजे. असं नाही, प्रॉपर पोझिशन मध्येच पिलं गेलं पाहिजे. सेकंड, जर तुमचं बाळ ब्रेस्टवरती येऊन झोपत असेल, ही वेळ आहे जिथे तुम्ही ब्रेस्ट मिल्क सप्लाय चेक करा. हे नेहमी आहे ना सांगते, असं दाबून चेक नाही करू शकत, धार निघते म्हणजे दूध खूप चांगले, नाही, तसं नाही होऊ शकत. मी कधीच असं म्हणत नाही की पंपिंग आउटपुट इज इक्वल टू द किती ऍक्च्युअल सप्लाय आहे, असं नाही आहे. पण कदाचित तुम्हाला पंप करून चेक करायची गरज आहे की किती दूध बाळाच्या पोटात जात असेल. अगदी तेवढंच जात नाही, युजली आपण म्हणतो की अर्धच दूध निघतं पंपिंग मध्ये. पण हे खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही पंपिंग करून एकदा चेक करा की आतमध्ये दूध किती आहे. जर तुम्ही बाळाला अगदी तासोन तास घेऊन दूध पाजत असाल, बाळ झोपतच आहे आणि तुम्हाला ब्रेस्ट मिल्क सप्लायचा काही अंदाजच नाहीये, अगेन लॅच चुकीचा असेल तर दूध कमी होणार आहे. पण खूप दिवस झाले तर दूध अजून कमी होणार आहे आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की इथून तुम्हाला दूधच येत नाहीये किंवा खूप कमी दूध येतंय. लो मिल्क सप्लाय जर असेल तर तुमचं बाळ झोपतंय पण ते बाबा झोपत नाहीये, ते खूप डिहायड्रेटेड होतंय, म्हणजे त्याला थोडं दूधच मिळत नाहीये. हे तुम्हाला कसं कळेल? सुसू चेक करा. आजपेक्षा जास्त वेळा शू लावला पाहिजे. दर आठवड्याला 150 ग्रॅम वजन वाढलं पाहिजे. जर या 2 गोष्टी होत आहेत, सुटलत तुम्ही लोक, म्हणजे तुमच्या बाळाचा लॅच व्यवस्थित आहे, दूध मिळतंय, मग टेन्शन नाही, मग तो सवयीचा भाग आहे जो मोडायचा. पण जर तुम्हाला जाणलं बरोबर आहे, मी तो 1-1 तास घेऊन बसतो, वजन नाही वाढत आहे, दुधाचा सप्लाय कमी झाला आणि आपण गोळ्या खातो, डॉक्टरला जाऊन सांगतो मला गोळ्या द्या, गोळ्यांनी आणि खाण्यापिण्याने नुसतं दूध नाही वाढू शकत. तुम्हाला काही टेक्निक, पंपिंग टेक्निक, डिमांड सप्लाय, लॅचिंग, या सगळ्या गोष्टी करेक्ट करायला लागणार, तेव्हा दूध वाढणार आहे. तिसरं आणि अतिशय महत्वाचं कारण, जर आई खूप जास्त स्ट्रेस घेत असेल, बापरे दूध मिळते का, बापरे मी पंपिंग करून चेक करू का, पंपिंग करताना अखंड बघत राहायचं पंपकडे किती दूध निघतंय, तर तुम्ही खूप स्ट्रेस घ्या. आईचा स्ट्रेस हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे ज्याने मिल्क सप्लाय ड्रॉप होतो. आणि मिल्क सप्लाय ड्रॉप झाला की पिल्लू ब्रेस्टवरती येऊन झोपतं. तुम्ही स्वतः विचार करा ना, जर तुमच्या अवतीभोवती एखादा माणूस आला जो अखंड स्ट्रेसमध्ये, आपल्याला त्याच्या शेजारी बसून किती एक्झॉस्टिव्ह वाटतं, म्हणजे लिटरली आपल्याला दमल्यासारखं वाटतं, का मी हे सगळं ऐकतेय, का मला एवढं निगेटिव्ह ऑरा फील होतोय. बाळाला नाही फील होणार. तुम्ही जर अखंड स्ट्रेसमध्ये असाल आणि बाळाचा ऑरा खूप ॲब्झॉर्बिव्ह असतो, म्हणजे आपण म्हणतो ना
खूप मायाळू असतात, खूप प्रेमळ असतात, खूप हसत खेळ असतात, कारण त्यांचा ऑराच तसा आहे. त्याच्यातून जर आई खूप स्ट्रेसमध्ये असेल तर बाळ त्याच्यामुळे पण जास्त ब्रेस्टवरती व्यवस्थित दूध पित नाही आणि त्याच्यामुळे पण ते जास्त झोपतं. चौथं आणि अतिशय महत्वाचं कारण, तुमचं बाळ ब्रेस्टवरती आल्यानंतर जर झोपत असेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही चुकीच्या वेळेला तर बाळाला ब्रेस्टवरती घेत नाहीये. म्हणजे काय करतात मदर्स माहितीये का, आपण ब्रेस्ट फिडिंगला बाळाला घेतो, झोपेतून उठवून अगदी डॉक्टरांनी 2-2 तास सांगितले म्हणून, पण तेव्हा ऍक्च्युली बाळाची 5 तास झोपायची वेळ आणि रात्री माझं बाळ नुसतं दूधच मागतं पण मी देत नाही, कारण का मला वाटतं बाळ उपाशी नाही. असं नसतं. जे बाळ दिवसा शांत झोपतं ते रात्री छान पितो, जे बाळ रात्री छान झोपतं ते दिवसा छान पितं आणि हे शेड्यूल तुम्ही सेट करू शकता. तर तुमच्या बाळाला स्लीप ट्रेनिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या बाळाला रात्री झोपवू इच्छितात, जर तुम्हाला स्लीप ट्रेनिंगला माझी मदत पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा स्लीप ट्रेनिंग, तुम्हाला डिटेल्स मिळतील. आपली बाळ अतिशय छान 5 ते 6 तास रात्री झोपतात, उठतात, दूध पितात, परत 5 ते 6 तास झोपतात. हा ऍडव्हान्टेज आहे आणि जे होऊ शकतो तुमच्या पण बाळाच्या बाबतीत. शेवटचं आणि अतिशय महत्वाचं कारण, जर तुम्ही बाळाला सवय लावली आहे नुसतं निप्पल तोंडात घेऊनच झोपायचं, तर तुम्हाला जाणवेल तुमचं बाळ नुसतं इथेच झोपतं. म्हणजे 1-1, 2-2, 2.5-2.5 तास. कधी कधी तर मी अख्खी रात्र मी 4-4 तास बाळाला घेऊन बसते. तुम्ही ज्या सवयी लावताय बाळाला, त्याच्यामुळे बाळावरती काय परिणाम होतो याचा विचार करा. बाळाच्या होठाच्या अवतीभोवती ओरोमोटर रिफ्लेक्स असतो. ओरोमोटर रिफ्लेक्स म्हणजे काय, एखादी गोष्टीवरती चोखत बसल्यामुळे त्यांच्या बॉडीत सिरोटोनिन म्हणजे एक हॅपी हॉर्मोन रिलीज होतो. इट्स लाईक अ एडिक्शन. खूप भारी वाटतं त्यांना. त्या हॅपी हॉर्मोनसाठी पिल्लू सारखं सारखं निपल बोलतात. पण जर तुम्ही सवय लावली, म्हणजे कित्येक काय होतं, तुम्ही ब्रेस्टवरती घेतलं, काढायचा प्रयत्न केला, परत गेलं पण म्हणजे तुम्हालाच वाटतं बाळ उपाशी नाहीये. तुमचं बाळ तुम्हाला निपल तोंडातून काढूच देत नाही. म्हणून ही 5 मेजर कारण आहे ज्याच्यामुळे पिल्लू ब्रेस्टवरती आल्यानंतर झोपतं. सिम्पलचं सोल्युशन्स आहेत. लॅच बरोबर करा, दिवसा डायपर घालू नका, बाळाला स्वेडल करू नका, जोळी किंवा पाळणा वापरू नका, चेक करा बाळाला सुसू किती होते आणि वेट चेक करा. या बेसिक गोष्टी तुम्ही चेक केला तर तुम्हाला टेन्शन होणारच नाही. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला आमच्याकडून अजून एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा माहितीच्यावरती. थँक्यू. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.